मुंबई गोवा महामार्गावरून एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारी बातमी समोर येते. खेड जवळील नातूनगर धरण परिसरात एका झायलो कारने उभ्या असलेल्या गॅस टँकरला पाठीमागून जोरदार धडक दिली आहे. या भीषण अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून 2 लहान मुलांसह 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबई गोवा महामार्गावरील नातूनगर धरण परिसरात गुरुवारी सायंकाळी 5:30च्या सुमारास हा अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार झायलो कार क्रमांक MS08Z3692 ही मुंबईकडून खेडच्या दिशेने येत होती. नातूनगर स्टॉप जवळ चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि ही भरधाव कार महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या एका LPG गॅस टँकरवर जाऊन आदळली. धडक इतकी भीषण होती की कारच्या पुढील भागाचा अक्षरशः चेंदामेंदा झालाय. या दुर्घटनेत भोसते मोहल्ला येथील रहिवासी सबिया मारूफ जसनाईक या 33 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झालाय, तर कुटुंबातील इतर सदस्य इम्रान मुराद जसनाईक, 4 वर्षीय अब्दुल आणि 7 वर्षीय सेहरा हे गंभीर जखमी झालेत. अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानची विनामूल्य रुग्णवाहिका, जय हिंद अँब्युलन्स आणि 108 रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. सध्या सर्व जखमींना भरणे येथील यश हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतंय. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. मात्र खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून वाहतूक सुरळीत सुरू केली आहे.